बघा, बहिर्गोलीय आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप नेहमीच, आता बहिर्गोल आरशांमुळे दरवेळी काही वेगवेगळ्या प्रतिमा मिळत नाहीत. तर बहिर्गोल आरशामुळे आपल्याला एकाच प्रकारच्या प्रतिमा मिळतात आणि त्या कशा असतात, तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय हे 4 दिलेले आहेत. तर याच्यामध्ये त्याचं अचूक उत्तर आहे आभासी व वस्तूपेक्षा लहान. म्हणजे पर्याय सी आभासी व वस्तूपेक्षा लहान प्रतिमा आपल्याला बहिर्गोल आरशामुळे मिळते. आभासी व वस्तूपेक्षा लहान, हे लक्षात ठेवा. ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही? आता बघा, निर्वात पोकळीमधून ध्वनीचं प्रसारण होत नाही. म्हणजे ध्वनी ऐकू येत नाही जर निर्वात पोकळी असेल तर. निर्वात पोकळी म्हणजे जिथे हवा सुद्धा नाही. ओके, तर त्याच्यामधून ध्वनीचं प्रसारण होत नाही. आता बघा, आणखीन हेही लक्षात ठेवा, ध्वनीचा सगळ्यात जास्त वेग हा स्थायूमध्ये असतो. ध्वनीचा सगळ्यात कमी वेग म्हणजे सर्वात जास्त वेग स्थायूमध्ये, सर्वात कमी वेग हा वायूमध्ये असतो. आणि निर्वात पोकळीमधून ध्वनी प्रसारण म्हणजे पुढे जातच नाही. तर हे तिन्ही पण लक्षात ठेवा. आता बघा, खालील उपप्रश्न सोडवा. याच्यासाठी एकूण 3 गुण आहेत. वरती 2 गुण होते, आता हे 3 गुण. व्याख्या लिहायची आहेत. प्रतिध्वनीची व्याख्या लिहायची आहे. तर प्रतिध्वनीची व्याख्या म्हणजे काय, किंवा प्रतिध्वनी म्हणजे काय? प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती. म्हणजे एखादा ध्वनी जेव्हा एखाद्या पृष्ठभागावर आदळतो तर तो परत आपल्याला ऐकू येतो, त्याचं परावर्तन होतं. तर ती जी पुनरावृत्ती आहे त्यालाच आपण काय म्हणतो, प्रतिध्वनी असं म्हणतो. आता पुढे बघा, चूक की बरोबर ते लिहा. अपाती किरण जर वक्रता केंद्राच्या मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण काय होतो, त्याच मार्गाने परत जातो. किरणाकृती काढण्याचे 3 नियम जे आहेत त्याच्यामधले हे ते तिन्ही नियम लक्षात ठेवा. तर हे बरोबर विधान आहे. जर अपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण काय होतं, त्याच मार्गाने काय होतो, परत जातो. हे लक्षात ठेवा. आता बघा, सहसंबंध लिहा. केश कर्तनालय, अंतर्वक्र आरसा. तसं बहिर्वक्र आरशाचं काय उदाहरण देता येईल? आता इथे तुम्ही बहिर्वक्र आरशाच्या उपयोग मधलं कुठलंही उदाहरण लिहू शकता. आता मी इथं उत्तर काय दिलेलं आहे बघा, गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूस असणारे आरसे हे कसे असतात, बहिर्वक्र आरसे असतात. तर ते इथं तुम्ही लिहू शकता सहसंबंध मध्ये. आता बघा, प्रश्न क्रमांक 2 उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे. तर ते प्रश्न आता आपण बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे उत्तरे लिहा. तर बघा, सोनार तंत्रज्ञानाचे उपयोग लिहायचे. सोनार तंत्रज्ञानाचे कोणतेही 2 उपयोग. आता 6 गुणांसाठी प्रश्न आहेत, 2 गुणांचे 3 प्रश्न, बेत्रिक 6. तर बघा, सोनार तंत्रज्ञानाचे उपयोग कोणते कोणते? तर सोनार तंत्रज्ञान वापरून तुम्ही काय करू शकता, समुद्राची खोली काढू शकता. ते समुद्र किती खोल आहे ते तुम्ही माहिती करून घेऊ शकता. त्या समुद्राच्या पाण्याखालच्या ज्या टेकड्या आहेत, दऱ्या आहेत, किंवा पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे, ह्या सर्वांचा शोध घेण्यासाठी सुद्धा काय होतो, ह्या सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग काय करायचे लिहायचे. याचे सुद्धा कोणतेही 2 उपयोग 2 गुणांसाठी तुम्ही लिहायचे. एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनीचा उपयोग ठरतो. एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी कशाचा उपयोग होतो, श्रव्यातील ध्वनीचा उपयोग होतो. दुधासारखे द्रव अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी सुद्धा काय होतो, त्याचा उपयोग होतो. म्हणजे दूध सारखे जे द्रव पदार्थ आहेत ते अधिक काळ टिकवण्यासाठी सुद्धा त्यातील जीवाणूंना मारून टाकण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा उपयोग हा होतो. आता पुढे बघा, टिपा लिहा. सपाट आरसा याच्यावर टिपा लिहा असा प्रश्न आहे. त्याला प्लेन मिरर सुद्धा म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आता दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी सपाट आरशाचा उपयोग होतो. हा पहिला मुद्दा लिहा. दुसरा मुद्दा बघा, सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर कुठला थर देतात, पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्यानंतर हा सपाट आरसा तयार होतो. हा दुसरा मुद्दा लिहा.
आणि परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू म्हणजे मागची बाजू आहे जी ती अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूच्या हा जो धातूचा लेप दिला त्याच्यावर त्या परावर्तक लेपावर लेड ऑक्साईडचा आणखीन एक लेप दिला जातो की जेणेकरून मागच्या पृष्ठभागाला काय मिळावं, संरक्षण मिळावं. आणि अशा प्रकारे हा आरसा तयार केला जातो. एक 2-3 मुद्द्यांमध्ये लिहिलात तरी चालेल. आता पुढचा प्रश्न बघा, कारणे लिहा असा हा प्रश्न आहे. सौर उपकरणांमध्ये आंतरवक्र आरसा वापरतात. सौर उपकरणांमध्ये आंतरवक्र आरसा, त्याचं कारण द्यायचं. आता बघा, आंतरवक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात काय होतात, एकत्र येतात. हा पहिला मुद्दा. जी अंतर्वक्र आरशावरून परावर्तित झालेली सूर्यकिरणं आहेत ती त्याच्या नाभीय प्रतलावर काय येतात, एकत्र येतात. आणि जेव्हा प्रकाश किरण एका बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा त्याचं अभिसरण होतं. म्हणजे एकाच बिंदूपाशी येतात तेव्हा ते प्रचंड उष्णता काय करतात, त्या अभिसरणात प्रकाशाचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात, म्हणजे एकाच बिंदूपाशी सगळे प्रकाश किरण एकटवल्यामुळे तिथं प्रचंड उष्णता निर्माण होते. आणि म्हणून सौर उपकरणांमध्ये काय करतात, अंतर्वक्र आरसे वापरतात. आता बघा, वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही. तर बघा, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी काय लागतं, 22°C तापमानामध्ये ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागाचं अंतर कमीत कमी किती पाहिजे, 17.2 मीटर असलं पाहिजे. बघा, म्हणजे ध्वनी तुम्ही सोडल्यानंतर तो ज्या पृष्ठभागावर आदळून परत येणार आहे तर त्यांच्यामधलं कमीत कमी अंतर हे 17.2 मीटर असणं आवश्यक आहे. पण वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी हा पुढील भिंतींमधील अंतर व छताची जमिनीपासूनची उंची काय असते, 17.2 मीटरपेक्षा कमी असते. वर्गातलं तुमच्या 2 भिंतींमधलं अंतर असू दे किंवा छताचं अंतर असू दे, हे 17.2 मीटरपेक्षा अत्यंत कमी आहे. त्यामुळं वर्गात जो निर्माण झालेला प्रतिध्वनी आहे तो परत आपल्याला ऐकू येत नाही. आता बघा, कार्टेशियन चिन्ह संकेत आकृतीनुसार काय किंवा आकृतीसह स्पष्ट करा, हा 5 गुणांचा प्रश्न आहे कार्टेशियन चिन्ह संकेतचा. तर बघा, ह्यासाठी ही आकृती काढायची. उजवीकडील अंतरे धन, डावीकडील अंतरे ऋण, अधो अंतरे ऋण, ऊर्ध्व अंतरे धन. ही आपाती किरणांची दिशा एक्स अक्ष आणि वाय अक्ष आणि मुख्य अक्ष, हे सगळे भाग त्याच्यामध्ये दाखवायचे आणि मग कार्टेशियन चिन्ह संकेत लिहायचं. तर आरशाचा ध्रुव हा आरंभ बिंदू मानतात कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार, आणि मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक्स अक्ष घेतात. तर मुख्य अक्ष किंवा संदर्भ अक्ष कुणाला मानतात, एक्स अक्षाला. मग चिन्ह संकेत कुठले कुठले, तर वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवायची. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. कुठून मोजतात, मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे कुठून मोजतात, समांतर असणारी सर्व अंतरे, हा जो मुख्य अक्ष आहे त्याला समांतर असणारी सर्व अंतरे कशी मोजतात सांगा, आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. तो आरशाचा ध्रुव आहे तो त्या ध्रुवापासून काय करतात, मोजतात. आता आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन, उजवीकडची सर्व अंतरे धन तर डावीकडची सर्व अंतरे ऋण. मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेला जी अंतरे असतात ऊर्ध्व अंतरे ती धन मानतात, आणि मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेला जी अंतरे असतात ती अधो म्हणजे ऋण अंतरे मोजतात. आता बघा, अंतर्वक्र आरशाचं जे नाभीय अंतर आहे त्याला ऋण मानायचं आणि बहिर्वक्र आरशाचं जे नाभीय अंतर आहे त्याला धन मानायचं. ह्या सगळ्या गोष्टी, हे 5 नियम जर लिहिलेत तर तुम्हाला तिथे आकृतीसह 5 पैकी 5 गुण नक्की मिळतात. आकृतीसह व्यवस्थित तुम्ही काय करायला पाहिजे ते सांगायला पाहिजे. आकृती लक्षात ठेवली तर तुम्हाला ते नियम लिहिण्यास काहीही कठीण जाणार नाही. 5च्या 5 लिहा. इतर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. 9वीचा ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप, तोच तुम्हाला पुढे जाऊन 10वीला उपयोगी पडेल. त्यामुळे नक्कीच जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त याचा उपयोग करून घ्या. ओके, थँक्यू.